तुमसे बढ़कर दुनिया में, तुमसे बढ़कर दुनिया में न देखा कोई और जुबां पर आज दिल की बात आ गई। तुमसे बढ़कर दुनिया में न देखा कोई और। चला तर आपण आज आलो आहोत साहित्य जगतातल्या ध्येयवेड्या माणसाकडे आणि आपण जाणून घेऊया त्यांची ही वेडेपणाची गोष्ट. आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख ज्ञात होणं हे गरजेचं आहे, तर आपला परिचय द्या. नमस्कार, मी शेख शब्बीर अहमद बिलाल. मी इंडियन सीमलेस मेटल ट्यूब लिमिटेड या कंपनीतून 2014 साली रिटायर झालो आणि त्याच्या आधी माझं एक जे काम चाललेलं होतं की आत्ताचा अहिल्यानगर त्यावेळचं अहमदनगर, तर माझ्या म्हणजे प्रकल्पाचं नाव अहमदनगर साहित्यिक वैभव असं होतं आणि मी जिल्ह्यातील सगळ्या जी काही लिहिणारी माणसं आहेत, म्हणजे त्यात लेखक असो, संपादक असो, संकलक असो, अनुवादक असो, जे इथले आहेत, ज्यांचा मूळ गाव हा जिल्हा आहे किंवा जे इथून स्थलांतरित होऊन दुसरीकडे गेलेत किंवा बाहेरच्यांनी इथल्या काही गोष्टींवर, विषय कोणताही असो, भाषा कोणतीही असो, लिपी कोणतीही असो, अशा छोटी पुस्तिका ते मोठा ग्रंथ असं संकलित करायचं माझ्या मनात आलं होतं आणि त्या निमित्तानं मी गेली 20 वर्षापासून हे काम करत होतो आणि त्यामुळं आज ही अहमदनगर साहित्यिक वैभव ही सूची तयार झालेली आहे. याच्यात 2600 लोकांची 8200 पुस्तकांची माहिती, संपूर्ण माहिती एका ओळीत बसवलेली आहे आणि हे पुस्तक A4 साईजमध्ये 1364 पानी झालेलं आहे. बाई, पुस्तकांचं वाचन करणं, त्यांचा संग्रह करणं, लेखकांच्या सूची बनवणं, याबरोबर तुम्ही काही पुस्तकांचं लिखाण किंवा अनुवादित करणं असं काही काम केलं आहे काय? हो, माझं हे काम सुरू असताना आधी 2 सूची, फक्त त्याच्यात लेखकांचे पत्ते असलेली अशा 2 सूची तयार झालेल्या होत्या. त्यानंतर एक मिट्टी की सौगात, हे विजय जावळे यांचं मराठी कथासंग्रह होता, त्याचा मी हिंदी अनुवाद केलेला आहे. त्यानंतर एक प्रदीप जिलवाने जे मध्य प्रदेशचे आहेत, त्यांचा 8वां रंग ॲट पहाड गाथा या नावाचं पुस्तक होतं, त्याचं मी मराठीकरण केलेलं आहे आणि ती सुंदर कादंबरी आहे. त्यानंतर काळ काळांत ही प्रदीप भाटिया जितेंद्र भाटिया यांचं पुस्तक आहे, तेही आलेलं आहे. त्यानंतर रतनलाल सोनाग्रा यांच्या आत्मचरित्राचे 2 खंड आहेत, छोटे छोटे, म्हणजे ते मोठे खंड आहेत, पण त्यातल्या 2 पुस्तकांचं, एक भीम जातक आणि एक सार जातक असं निहारा प्रकाशननी केलेलं होतं. त्याचं मी हिंदीकरण करून तेही प्रकाशित झालेलं आहे. आणि अप्रकाशित साहित्य म्हणजे लिहून ठेवलेलं आहे आणि ते प्रकाशकांकडे गेलेलं आहे. त्यात टेल्स ऑफ अहमदनगर इंग्रजीतून ते आहे, त्याचा मी मराठी अनुवाद केलेला आहे. सौतेला पल हे मराठीत सावत्रक्षण नावाची सुनील राऊत यांची कादंबरी होती, त्याचा सौतेला पल मी हिंदी अनुवाद करून दिलेला आहे. 2 हिंदी कथाचा मराठी अनुवाद मी करून प्रकाशकाकडे ते आहे. हिकमत नावाची एक कादंबरी आहे,
ती सुवर्णा खंडागळे यांची आहे. तर तिचंही मी मराठीचं हिंदी केलेलं आहे. त्यानंतर हातोडा नावाचं पुंडलिक गवंडी यांचं आत्मवृत्त आहे, तेही मी हिंदीत करून त्यांना दिलेलं आहे. एक प्रवास वर्णन मी तयार केलेलं आहे, माझा जर्मनीचा प्रवास म्हणून. तर तोही प्रकाशकाकडे गेलेला आहे. त्यानंतर हमन है इश्क दीवाने हा हिंदी कादंबरीचाही मराठीत मी अनुवाद केलेला आहे. नक्कीच आपण साहित्य विश्वाला समर्पित केलेला आपला अनेक दशकांचा कालखंड हा येणाऱ्या काळात साहित्यिक लक्षात ठेवतील आणि तो त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी असेल. बाई, तुम्ही आजवर किती पुस्तकं जमा केली आणि हा छंद केव्हापासून तुम्ही जपताय? ही असंख्य पुस्तकं, जवळजवळ 60,000 पुस्तकं माझ्याकडे होती. त्यातली मी 40,000 पुस्तकं जिल्हा वाचनालय, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, महाविद्यालय यांना मी देऊन टाकलेली आहे. या छंदाची आवड कधीपासून तुम्ही जपली? खरं म्हणजे लहानपणापासून वाचनाचं वेड होतं आणि इथे 1997मध्ये 70वे साहित्य संमेलन भरलं होतं. त्यावेळेस ही कल्पना डोक्यात आली होती की आपल्याला या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे आणि त्यामुळं मग हे सगळं निर्मित झालं. रिटायरमेंट नंतरचं तुमचं आयुष्य तुम्ही साहित्य विश्वाला समर्पित केलंय. येणाऱ्या काळातलं तुमचं स्वप्न काय आहे? स्वप्न म्हणजे मी ज्या प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांची सूची तयार केली, तशीच सूची इतर जिल्ह्यातूनही व्हावी. आता बऱ्याच वेळेला होतं काय की फक्त प्रस्थापित लोकांची माहिती लोकांना मिळते, पण इथं तसं नाही आहे. इथं छोटा लेखक ते मोठा लेखक, म्हणजे प्रस्थापित म्हणू आपण ज्यांना, अशा लोकांची सूची प्रत्येक जिल्ह्यांनी तयार केली तर संपूर्ण साहित्य जगत एका ठिकाणी येऊ शकतं. नक्की. भाई, येणाऱ्या काळात नवतरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? वाचत राहा, पुस्तकं वाचा. त्यातून तुम्ही इतर धर्मांचं सुद्धा म्हणजे अभ्यास करू शकता आणि आता जी तेढ निर्माण होती आहे ती तेढ किंवा तो द्वेष दूर करायला पुस्तक हाच एकमेव उपाय आहे. नक्कीच येणाऱ्या काळात पुस्तकाने समृद्ध झालेलं ज्ञान आणि त्या ज्ञानामुळे विद्वेषाचं समीकरण थांबायला नक्कीच मदत होईल. भाई, आपण आमच्याशी बोललात, आपले मनस्वी धन्यवाद.